आता एक मोठी बातमी, बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आलिया भट्ट चर्चेत आली आहे। आलिया भट्टची तब्बल 76 लाखांची फसवणूक झाली असल्याचं कळतंय। या प्रकरणी आलिया भट्टच्या पीएला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। आलिया भट्टच्या प्रोडक्शन हाऊसकडून पैसे हडपल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आलेली आहे। जुहू पोलिसांनी ही कारवाई केली आहे। वेदिका प्रकाश शेट्टी असं आलियाच्या पीएचं नाव आहे। अनेक वर्ष ती आलिया बरोबर काम करत होती। वेदिका शेट्टीवर आलिया भट्टचं इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या प्रोडक्शन हाऊसकडून आणि तिच्या वैयक्तिक खात्यातून 69,90,892 हडपल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे आलिया भट्ट हिच्या पीएला आता अटक करण्यात आलेली आहे। आलिया भट्टला तब्बल 76 लाखांचा गंडा घालण्यात आला असल्याचं समोर येतंय। जळगावच्या नशिराबाद इथून दररोज 80 ते 100 विद्यार्थी शिक्षणासाठी एसटीने अपडाऊन करत असतात। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून संध्याकाळी परतीच्या वेळेस ही एसटी बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतंय। गाडी वेळेवर न आल्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर तासनतास थांबावं लागतंय। इंदोर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी मुक्ताईनगर तालुक्यातल्या पूर्णाड फाट्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवलं जात आहे। अतिक्रमण हटवण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे महामार्गाचं काम रखडलं होतं। मात्र आता अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जात असल्यानं महामार्गाच्या कामाला वेग येणार आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारनं एका अध्यादेशाद्वारे घेतलाय। आता या निर्णयाला राज्यातील एमबीबीएस डॉक्टर असलेली संघटना आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशननं विरोध केलाय। निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। चोपडा तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींपैकी 79 ग्रामपंचायतींची सरपंच सोडत काढण्यात आली। यावेळी ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि नागरिक आरक्षण सोडत ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील हजरत सादिक शाहवली बाबांच्या उरूस महोत्सवाला सुरुवात झाली असून या महोत्सवानिमित्त सावदा शहरात संदल मिरवणूक काढण्यात आली। या संदल मिरवणुकीत हिंदू मुस्लिम भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर पीडित मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमांवर कारवाईच्या मागणीसाठी थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला। जळगावच्या चाळीसगाव शहरातील धुळे रोड तेजस कॉर्नर परिसरात गायीनं बहीण भावावर हल्ला केला। गायीच्या हल्ल्यामध्ये दोघे जखमी झाले आहेत। दोघा भावंडांना शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। वर्ध्याच्या ग्रामीण भागातील रस्ते एकाच पावसात खड्डेमय झाले आहेत। त्यामुळे अनेक गावांची लाल परीनं साथ सोडली आहे। याचा फटका शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये एका विभाग प्रमुखाकडून तब्बल 30 महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आलाय। राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्गाबाबत खासदार ओमराजे निंबाळकरांनी सरकारला इशारा दिलाय। धाराशिव शेतकऱ्यांचं जे मत आहे ते आमचं मत आहे। राज्य सरकारनं शक्तीपीठ मार्गाबाबत शेतकऱ्याला विचारात न घेता रजाकरी कायद्याप्रमाणे जर शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न केला तर हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय। आझाद मैदानात विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। आमदार रोहित पवारांसह 5 आमदारांनी शिक्षकांसोबत सरकारविरोधात ठिय्या दिला। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या रेल्वे संबंधी अडचणी आणि पायाभूत सुविधांचा अभाव या बाबींसाठी खासदार बाळ्यामामा यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठक घेतली। भिवंडी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेअंतर्गत समावेश करण्यासह रेल्वे संबंधित मुद्द्यांसह एकूण 16 मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे। मुंबईतून नवी मुंबईमध्ये स्थलांतरित झालेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता नवी मुंबईतून बाहेर जाण्याची शक्यता आहे। दिवसेंदिवस शेती मालगाड्यांची संख्या जास्त होऊ लागल्याने रहदारीला अडथळा येऊ लागलाय। हे मार्केट कुठे स्थलांतरित करता येणार याचा अहवाल पालिकेनं एपीएमसी प्रशासनाकडे मागितलाय। मात्र हे मार्केट स्थलांतरित करण्यास व्यापारी वर्गानं विरोध केलेला आहे।